श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड या उन्हाळ्यात सुझुकी सोबत लॉंग ड्राईव्हचा आनंद घ्या आणि मिळवा खात्रीशीर आकर्षक भेटवस्तू। पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क 94 23 98 97 81 94 23 98 97 83 आणि 86 05 58 63 76। विषय होता या बाबतीत गेले 10 वर्ष आम्ही कायम संघर्ष करतो। फळपीक विम्याच्या बाबतीत फळपीक विमा कंपनी, शासन, शेतकरी आणि कृषी विभाग ह्या चौघांवर हा सगळा अवलंबून आहे आणि याचं मध्यस्थ म्हणून कृषी विभाग हे काम करते। पण दुर्दैवाने म्हणावं लागतंय की जी वेदर स्टेशन आहेत बसवली त्या वेदर स्टेशनचा मेंटेनन्स जो आहे तो योग्य प्रमाणात योग्य वेळी होत नाही, कारण त्याचा कालावधी जो आहे तो 30 नोव्हेंबर ते 15 मे असा याचा कालावधी आहे आणि या कालावधीत त्याचा मेंटेनन्स जर केला तर आज जो पीक विमा मला वाटतं देवगड तालुक्यात 3 अशी मंडळं आहेत की त्यांना 0 मिळाला आहे। काही मंडळांना नाममात्र मिळाला आहे। उदाहरणार्थ माझं मी पीक विमा उतरला होता 5,000 रुपये, मला 10,000 रुपयेच मिळत आहे। तर पीक विमा हा जर खरोखरच मिळण्यास पात्र व्हायला पाहिजे असेल तर वेदर स्टेशन सक्षम करणं महत्त्वाचं आहे। ॲक्च्युअल हा जो सगळा वेदर स्टेशनचा विषय आहे हा मुळात त्यांनी चुकीची बसवली आहे, कारण महसूल मंडळ हे महसूल खात्यात आपल्या ॲडजस्टमेंटसाठी एखादं गाव निवडलं असतं आणि त्याच गावात त्यांनी ती वेदर स्टेशन बसवली आहे। पण फळपीक विम्याच्या बाबतीत, हवामानाच्या बाबतीत त्या महसूल विभागाचं मध्यवर्ती गाव असेल त्या ठिकाणी वेदर स्टेशन बसवली तर खऱ्या अर्थाने त्याच्या नोंदी ज्या आहेत त्याच्या 3 प्रकार नोंदी होतात। एक ह्युमिडिटी किती आहे, टेम्परेचर किती आहे, रेन किती आहे, हेवी रेन किती आहे, ह्या सगळ्याची नोंदी ह्या ॲक्युरेट होतील आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला फळ विमा जो भरतोय त्याचा लाभ मिळेल। देवगडमध्ये यंदा तर अशी परिस्थिती आहे तर सगळे जवळजवळ 99% शेतकरी हे कर्जबाजारी झाले। आमची आशा होती इन्शुरन्स कंपनीकडनं की निश्चितपणे शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळेल, पण ती सुद्धा फोल ठरलेली आहे। याचं एकच कारण इन्शुरन्स कंपनी फक्त हप्ते जमा करण्यापुरते इथे येतात, बँक परस्पर हप्ते आमचे कापून घेते, पण शेतकऱ्याला बेनिफिट देताना हा त्याच्यात शेवटी भोपळा येतो। अशा प्रकारचं काम हे चालणार नाही। आम्ही या सभागृहात तालुका कृषी अधिकारी यांना विनंती केली की तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीत देवगडमध्ये कृषी अधिकारी असतील, वेदर स्टेशनचे लोक असतील, इन्शुरन्स कंपनी असेल आणि पंचायत समितीचे सदस्य आणि त्या ह्याच्यामधले काही सोसायटी असतील, आंबा संस्था असतील, अन्य काही असतील यांना घेऊन संयुक्त मिटिंग लावा आणि ह्याचा एक सरसकट देवगड तालुक्यात जी आपली 5-6 मंडळं आहेत त्या सगळ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी आमची मागणी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा। देवगड हा आंबा मँगो बेल्ट जास्तीत जास्त आंबा उत्पादन करणारा तालुका आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असेल तर हा शेतकरी परत उभा राहणार नाही। त्याला विम्याचा आधार आहे। माननीय नरेंद्र मोदींनी फळ पीक विमा अत्यंत चांगली योजना ही सुरू केली आहे, पण यंत्रणेची अनास्था, इन्शुरन्स कंपनीचं हप्ते गोळा करण्यापलीकडे कुठलंही काम नाही, ह्या अनास्थेमुळे ही योजना फेल ठरण्याचं काम ही यंत्रणा करते। तर माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना असेल, फ्रान्स साहेब असतील, इन्शुरन्स कंपनी असतील या सगळ्यांना नजीकच्या 15 दिवसात या संदर्भात तातडीची मिटिंग लावून इन्शुरन्स कंपनीला सरसकट सगळ्यांना ॲव्हरेज नुकसान भरपाई देण्यासाठी आपण भाग पडूया अशा प्रकारची मागणी आज आम्ही केली आहे।